आणि आधीपासून तुम्ही काँग्रेस सोबत एकनिष्ठ आहात। मात्र मतदारसंघात काँग्रेसमध्ये अनेक गट दिसून येतात। या गटांमध्ये नेमकं काँग्रेसचा निष्ठावान पदाधिकारी आपण त्याला म्हणू शकतो किंवा निष्ठावान कार्यकर्ता असे कोण आहेत, असे यामध्ये गट का दिसतात? काय नेमकं खरी काँग्रेस कोणाची? येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे। विधानसभेच्या रिंगणात तुम्ही उतरणार आहात अशी चर्चा आहे। तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात का? या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। मी निश्चित विधानसभा निवडणूक लढणार आहे। निश्चित आता विधानसभा निवडणूक लढायचं आहे हे सांगितलं, जनतेचा आशीर्वादही सोबत आहे। मात्र राजकारणात अनेक वेळा बघितलं की तुम्ही माघार घेतली आहे, विधानसभा निवडणूक लढायची असं चर्चेत ऐकू येते। मात्र यावेळेस सुद्धा असं होणार का की गिरीजी कराडे हे विधानसभेच्या निवडणुकीत माघार? जसं 2019 मध्ये काही नेत्यांनी म्हटलं, असं जर आता 2024 मध्ये झालं, एखाद्या मोठ्या नेत्यांनी तुम्हाला म्हटलं की तुम्ही थांबून जा, तर अशात आपली काय भूमिका? भाऊ, काही दिवसा अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या। प्रामाणिकपणे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत अमरभाऊ काळे यांच्या सोबत होते। अशात भाजपचा जो हा मतदारसंघ मागच्या 2019 मध्ये 53-54 हजारांची लीड होती, ती जवळपास 40 हजारांना कमी केली। आणि या म्हणजे जवळपास 40 हजाराची लीड कमी करण्यामध्ये नेमकं श्रेय कोणाला जाते? अनेक जण म्हणतात या मतदारसंघात की आमच्यामुळे झालं, आमच्यामुळे झालं। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही प्रामाणिकपणे अमरभाऊ काळे यांच्या सोबत होते? बरं, 2024 ची विधानसभा लढायची आहे, मात्र त्या अगोदर आता कृषी उत्पन्न बाजार समिती असो, खरेदी विक्रीच्या निवडणुका असो, याच्यामध्ये आदरणीय भैयासाहेब असो, विद्यमान आमदार देवेंद्र भुयार असो, यांच्यासोबत तुम्ही होते आणि युती करून तुम्ही या निवडणुका लढल्यात। आता 2024 मध्ये त्यांच्या समोरच लढणे किंवा काय आव्हान असेल, कसं हे तालमेल साधणार आहे? बरं, आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्यासोबत तुमची जवळीक हे फार वाढलेली दिसते, या मागचं रहस्य काय? बरं, महाविकास आघाडी सोबत तुम्ही एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आहात। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार, काय वाटतं? येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांना सुरुवात होणार आहे। अशातच मोर्शी वरुड मतदारसंघातून नेमकं कोण उमेदवार असणार अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे नेते, माजी बांधकाम सभापती आणि शिक्षण सभापती राहिलेले माननीय गिरीश भाऊ कराडे आज आपल्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावरती आलेले आहेत। खूप खूप स्वागत आपलं आमच्या अमरावती न्यूजच्या कट्ट्यावरती। भाऊ, पहिला माझा तुमच्याविषयी प्रश्न असा आहे की आपली नेमकी राजकारणात येण्याची सुरुवात केव्हा झाली आणि आपला राजकीय प्रवास कसा होता आणि आतापर्यंत कुठकुठली राजकीय पदं तुम्ही भूषवली आहेत? मी राजकारणात राजकीय परिस्थितीतून मी आलो आहे। वास्तविक मला जर मी रेग्युलर जर लाईफ जगलो असतो तर मी कदाचित राजकारणात आलो नसतो। मला राजकीय वारसा आहे, परंतु माझं शिक्षणच बाहेर झालं, इथे नाही झालं, त्याच्यामुळे मला राजकीय धडे काही भेटले नाही। परंतु योग असा आला की 1991 मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला 20 मार्च 91ला। मी ग्रॅज्युएट झालो 91 मध्ये आणि माझ्या गाव वाहून गेलं 1991ला। वर्धा नदीचा जो महापूर आला, त्या मोवाडच्या महापुरात आमचं गाव सुद्धा वाहून गेलं आणि ते गाव वाहिलं म्हणून मी कदाचित राजकारणात आलो, नाही तर कदाचित मी राजकारणात आलो नसतो। कुठला तो प्रसंग होता की गाव वाहून गेलं म्हणूनच राजकारणात यावं लागलं? त्याचं कारण असं की वडील, मला राजकीय वारसा होता, वडील वारल्यामुळं मग गाव व्हायला मग ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आली। गावात 12 भानगडी, गावाचं पुनर्वसन, गावाच्या पुनर्वसनाकरता जागेची निवड आणि त्याच्यात मग राजकारण, ह्या अशा सगळ्या भानगडीत
आणि त्यावेळेस अशी वाईट एवढी बिकट परिस्थिती होती की आमचं पूर्ण गाव वाहून गेलं होतं. सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नव्हती, परंतु एकाच्याही घरी खायला अन्नसुद्धा त्यावेळेस नव्हतं. अशी वाईट परिस्थिती त्यावेळेस होती. ह्या सगळ्या परिस्थितीत उभारी करण्याकरता मी जेव्हा पूर आला, महापूर आला, तेव्हा मी गावात नव्हतो, मी अमरावतीला होतो. हे कळल्यानंतर मी जेव्हा पोहोचलो तर अगदी शेवटचं गाव वरुडवरून मला गावाला जाताना अतिशय बिकट परिस्थितीत मी गेलो, कारण रस्ते वाहून गेले होते, पूल वाहून गेले होते. गावाला पोचल्यानंतर भयान परिस्थिती त्या ठिकाणी होती. लोकांना खायला अन्नसुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. मग हे सगळं उभारी करायसाठी मी ज्या पद्धतीने याचा सगळा भाग घेतला, तर लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी लोकांच्या त्या भानगडीत वाहून गेल्यामुळं मग मी सरपंच झालो गावचा. 10 वर्ष मी सरपंच होतो. त्यानंतर माझी पत्नी रिझर्वेशन असल्यामुळे जिल्हा परिषदला महिलातून निवडून आली. त्याच्यानंतर मी निवडून आलो. 10 वर्ष जिल्हा परिषदमध्ये होतो. त्यातल्या 2.5 वर्ष माझ्याकडे जिल्हा परिषदचा बांधकाम आणि शिक्षण खात्याचा सभापती म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं आणि सध्या मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहात. निश्चितच तुम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीचे जे काही पदाधिकारी आहे तुम्ही म्हणून काम करत आहात आणि आधीपासून तुम्ही काँग्रेससोबत एकनिष्ठ आहात. मात्र मतदारसंघात काँग्रेसमध्ये अनेक गट दिसून येतात. या गटांमध्ये नेमकं काँग्रेसचा निष्ठावान पदाधिकारी आपण त्याला म्हणू शकतो किंवा निष्ठावान कार्यकर्ता असे कोण आहेत? असे यामध्ये गट का दिसतात? काय नेमकं खरी काँग्रेस कोण आहे? आपला जो प्रश्न आहे, निष्ठावान कोण आहे किंवा कोण नाही आहे हे मी ठरवणारा नाही आहे. हे लोकांनी ठरवलं पाहिजे. लोकांना सगळं समजते, कोण पक्षाचं काम करून आलं, कोण पक्षात राहून पक्षाचा स्वतःसाठी फायदा करून घेत आहे. हे मी सांगण्यापेक्षा आपण हा प्रश्न लोकांना विचारा, लोक बरोबर सांगतील. फक्त ते रेकॉर्डिंग केलं तर ते तुम्हाला पण सुद्धा सांगणार नाही. कारण आज अशी परिस्थिती आहे, कोण कोणासोबत दुश्मनी घेणार आहे, कशाला तू डायरेक्ट कोणासोबत खाजवून घेणार आहे, अशा परिस्थितीत सांगणार नाही. परंतु जर तुम्ही कॅमेऱ्याच्या बाहेर जर विचारलं तर खरी परिस्थिती समजून येईल आणि मला त्याचं उत्तर द्यायची गरज नाही असं मी समजतो. माझं वैयक्तिक प्रामाणिकपणे काम चालू आहे आणि तुम्ही सगळ्या मतदारसंघाची जर आढावा घेतला तर तुम्हाला निश्चित त्याबाबत कळेल. निश्चितच अतिशय सस्पेन्स कायम असलेलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे. विधानसभेच्या रिंगणात तुम्ही उतरणार आहात अशी चर्चा आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात का? मी निश्चित विधानसभा निवडणूक लढणार आहे. मी विधानसभेला लढाव की नाही लढाव माझा जरी प्रश्न असला तरी पुन्हा मी तुम्हाला तेच म्हटलं की मतदारसंघाची सुद्धा काय वेव आहे, मतदारसंघाची सुद्धा काय हाक आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी मागच्या इलेक्शनच्या आधीपासून मी विधानसभेची तयारी करतो आहे. मतदारसंघात गावागावात संपर्क आहे. प्रत्येक गावात माझ्याशी जुळलेली मंडळी आहे आणि मी जेव्हा शिक्षण आणि बांधकाम सभापती होतो तर मी रिद्धपूरपासून तर लिंगा करवारपर्यंत कार्लीपर्यंत एकही गाव असं जवळपास नाही आहे की जी मंडळी माझ्या संपर्कात आली त्यांना मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठलंही काम असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून कुठलंही त्यांची काही जरी जिल्हा परिषदचं जरी नसलं तरी बाकी कुठली कामं असो तेव्हा मी त्या ठिकाणी जात भेद न पाळता, पक्षभेद न पाळता मी या वरुड मोर्शी मतदारसंघाच्या प्रत्येक लोकांच्या कामी पडलो आणि मी जिल्हा परिषदमधून जास्तीत जास्त फंडिंग त्या ठिकाणी प्रत्येक गावात टाकायचा प्रयत्न केला. उर्दूच्या शाळा असो, मराठीच्या शाळा असो, रस्त्याची बांधकामं असो, स्मशानभूमीची बांधकामं असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे कामं असते ते प्रत्येक कामाला हात लावायचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी झाला आणि त्याचे चांगले परिणाम मला आज दिसत आहे की मला लोकांचा त्याच्यामुळं पाठिंबा होता. ज्या मतदारसंघात मी कधी गेलो नाही, मत नाही मागितलं, त्या मतदारसंघातले त्या भागातले लोक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्या कामाला साथ दिली आणि त्यांचे काम पूर्ण केले. याच्यामुळं मला आज जेव्हा मी फिरतो आहे तर त्यांचं मला चांगला पाठिंबा त्या ठिकाणी भेटत आहे. बरं, तुम्ही निश्चितच बांधकाम सभापती असताना अनेकांची कामे केली, प्रत्येकाला सहकार्य केलं असं तुम्ही सांगितलेलं आहे. अशात विधानसभा निवडणूक लढायचं आता हे निश्चित, मात्र त्याची तयारी कशी केलेली आहे? नाही, मी तयारी म्हणजे मला काही ते असं तयारी करायचा म्हणजे शो करायचा वगैरे मला काही जमत नाही.
मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी राजकीय वारसा असलेला व्यक्ती आहे. त्याच्यामुळं मी असे फालतूचे शो वगैरे काही मला करणं आवडत नाही. मी कामाच्या माध्यमातून, लोकांच्या सुखदुःखाच्या माध्यमातून, त्यांच्या सगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून मी त्यांच्या सोबत असतो. आणि त्यांना मतदारसंघातल्या लोकांना असं वाटते का गिरीश कराळे हा आपला माणूस आहे. गिरीश कराळेकडे कुठली एखादी समस्या मांडतो म्हटलं तर त्यांना कोणाजवळ जायची गरज नाही पडत. ते डायरेक्ट माझ्याशी संपर्क करून ही सगळ्या गोष्टी करतात. मी लोकांशी जोडलेला व्यक्ती आहे. माझं तुम्ही रिद्धपूरपासून, मी पुन्हा सांगतो, रिद्धपूरपासून तर करवार लिंगापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्ही कामाच्या माध्यमातून, त्यांच्या सुखदुःखाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांसोबत जोडल्यामुळं माझ्या प्रत्येक ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्याच भरोश्यावर मी ही विधानसभा लढवण्याचा मी सगळा माझा जे काही चालू आहे हे त्यांच्याचमुळं. शेवटी नेत्यांचा मला आशीर्वाद वेळेवर तर भेटेलच. निश्चित आता विधानसभा निवडणूक लढायचं आहे हे सांगितलं, जनतेचा आशीर्वादही सोबत आहे. मात्र राजकारणात अनेक वेळा बघितलं की तुम्ही माघार घेतली आहे, विधानसभा निवडणूक लढायची असं चर्चेत ऐकू येते. मात्र यावेळेस सुद्धा असं होणार का की गिरीशजी कराळे हे विधानसभेच्या निवडणुकीत माघार? तुम्ही अनेक वेळा म्हणता, मी अनेक वेळाने फक्त मागच्या वेळेसच विधानसभेची तयारी केली. मी एकदाच फॉर्म भरला आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मतदारसंघांना खोटा माणूस, चुकीचं मतदारसंघाला चुकीचं काही गोष्टी सांगणारा व्यक्ती पाहिजे नव्हता. म्हणून मतदारसंघाची त्यावेळेची अशी वेळ होती की यावेळेस एकाच एक उमेदवार असला पाहिजे, ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्यांच्यासोबत आम्ही राहू, ही त्यावेळेची सगळ्या मतदारांची भावना होती. मला त्यावेळेस तिकीट पण दिलं होतं. मी 3-4 दिवस तिकीट आता आपल्याला मिळते बा या हिशोबानं मी संपर्कसुद्धा केला होता. आणि मला सांगण्यात आलं की बा तुला आता बऱ्याच लोकांचा विरोध असल्यामुळे तू थांबून जा. मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रामाणिकपणे मी माझा फॉर्म मागे घेतला आणि पक्षाचा ज्या उमेदवाराला पाठिंबा होता त्या उमेदवारासोबत मी प्रामाणिकपणे राहिलो, प्रामाणिकपणे त्याचं काम केलं. मी कुठलीही बेमानी संबंधित व्यक्तीसोबत केली नाही, कारण त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा होता. बरं, जसं 2019 मध्ये काही नेत्यांनी म्हटलं, असं जर आता 2024 मध्ये झालं, एखाद्या मोठ्या नेत्यांनी तुम्हाला म्हटलं की तुम्ही थांबून जा, तर अशात आपली काय भूमिका असते? तुम्हाला असं वाटते का की मलाच म्हणणार म्हणून ते नेते नेहमी का त्यांनी असं का ठरवावं का बाबा यालाच थांबवा म्हणून? म्हणजे ऐकणाऱ्या माणसाला तुम्ही थांबत जायचं आणि टाइमपास करणाऱ्या माणसाला तिकीट द्यायचं, हे धोरण नेत्यांनाही काही आवडत नसते. कारण नेत्यांनाही असं वाटतं की आपण या व्यक्तीला एक वेळा थांबवलं तर नेहमी याला कसं थांबवा, ही नेतासुद्धा यावेळेस विचार करण असं मलाही वाटते. तिचं विधानसभेच्या प्रश्नांवरती अगदी रोखठोक आणि दिलखुलास उत्तर गिरीश भाऊ कराडे यांनी दिलेलं आहे. भाऊ, काही दिवसा अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. प्रामाणिकपणे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत अमरभाऊ काळे यांच्या सोबत होते. अशात भाजपचा जो हा मतदारसंघ मागच्या 2019 मध्ये 53-54 हजारांची लीड होती, ती जवळपास 40,000 कमी केली. आणि या म्हणजे जवळपास 40,000ची लीड कमी करण्यामध्ये नेमकं श्रेय कोणाला जाते? अनेक जण म्हणतात या मतदारसंघात की आमच्यामुळे झालं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही प्रामाणिकपणे अमरभाऊ काळे यांच्या सोबत होते? नाही, तुम्ही श्रेयचं म्हणत जरी असला तरी मी त्या ठिकाणी काम केलं, मी त्या ठिकाणी फिरलो. मी माननीय हर्षवर्धन देशमुख साहेबांसोबत आम्ही स्वतः सोबत सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार बंद होईपर्यंत आम्ही सोबत प्रत्येक घरापर्यंत जाऊन, तुतारी नवीन चिन्ह असल्यामुळे चिन्ह हे प्रत्येकाला माहीत व्हावं म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचा तो प्रयत्न केला. तो आम्ही बरेचदा सक्सेस झाला. थोडासा वेळ कमी भेटल्यामुळं काही गावं आमचे सुटले. परंतु दुःख याचं आहे की आपण जरी म्हणत असला की 40,000चा लीड भरून घेतला, पण जर या मतदारसंघात मागे जर राहिलं नसते, आमचे अमर काळे साहेब 15,000 काही मतांनी मागे आहे, ते मागे नाही राहिले असते, ते जर त्यांना या मतदारसंघात लीड भेटली असती तर त्याचं जास्त समाधान राहिलं असतं. आणि त्याचं क्रेडिट द्यायचंही, कोणाला क्रेडिट घ्यायचंही काही वावगं नसतं राहिलं. पण ज्या ठिकाणी एवढं सगळं करून मतदारसंघात जी हवा निर्माण झाली, भाजपच्या विरोधात जो रोष मतदारांचा तयार झाला होता आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीय आणि
जी अल्पसंख्याक मंडळी आहे, हे ज्या पद्धतीनं यांनी आघाडीला मतदान केलं, त्याच्यावरून तरी सगळ्या मिळून असं वाटत होतं की निश्चित 10 ते 15 हजाराचा लीड या मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला राहील असं वाटत होतं. पण तसं न होता 15,000 मतांनी मागे राहिलो, ही एक शोकांतिका निश्चितच मनात आहे. बरं, 2024 ची विधानसभा लढायची आहे, मात्र त्या अगोदर आता कृषी उत्पन्न बाजार समिती असो, खरेदी विक्रीच्या निवडणुका असो, याच्यामध्ये आदरणीय भैयासाहेब असो, विद्यमान आमदार देवेंद्र भुयार असो, यांच्यासोबत तुम्ही होते आणि युती करून तुम्ही या निवडणुका लढल्यात. आता 2024 मध्ये त्यांच्या समोरच लढणे किंवा काय आव्हान असेल, कसं हे तालमेल साधणार आता? नाही, हे बघा, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो, खरेदी विक्रीची निवडणूक असो, प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने लढल्या जाते. त्या निवडणुकीचा या निवडणुकीचा कसाही तुम्ही जुळवणूक करू शकत नाही. तुम्हाला जर माहीत असेल, ज्या वर्षी नरेशचंद्रजी ठाकरे साहेब आमदार झाले, त्याच्या आधी जे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे साहेबांचे सगळं ते स्वतःही पडले होते आणि त्यांचं पूर्ण पॅनल पडलं होतं. असं असतानाही ते जेव्हा त्याच्यानंतरच्या विधानसभेसाठी उभे राहिले, तर ते आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यामुळं आपण त्या निवडणुकीचा आणि या निवडणुकीचा कुठलाही तुम्ही संबंध जोडू नका. प्रत्येक निवडणुकी वेगळ्या त्या पद्धतीने लढल्या जाते. ती सगळी त्यावेळेची सिच्युएशन कशी आहे, त्यावेळेचे उमेदवार कसे आहे, पक्षाने कोणत्या उमेदवाराला तिकीट दिली, त्या उमेदवारासोबत कोण कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या जाते आणि मग त्या पद्धतीचा निकाल, त्या निवडणुकीचा निकाल त्या निवडणुकीच्या प्रमाणे येतो. बरं, आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्यासोबत तुमची जवळीक हे फार वाढलेली दिसते, या मागचं रहस्य काय? जवळीक वाढली असं नाही आहे. माझी राजकीय सुरुवातच त्यांच्यापासून झाली. मी तुम्हाला सांगितलं ना, 91मध्ये जेव्हा गाव होऊन गेलं, घोराड आणि पोरगाव हे दोनच गावं त्यावेळेचे अडचणीचे होते. म्हणजे त्या ठिकाणी भानगडी होते का सगळ्यात उशिरा पुनर्वसन पोरगाव आणि घोराड ह्या 28 पैकी या 2 गावाचंच झालं. आणि त्यावेळेस आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब आमदार होते आपल्या विभागाचे, आणि माझ्या समस्या, आमच्या गावच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांच्याकडे आम्ही घेऊन जात होतो आणि ते त्या पद्धतीने त्यांनी हाताळल्या. म्हणून आमची मनं जुळली, आमची कामाची पद्धत जुळली. मग मी त्यांच्यासोबत सतत 10 ते 12 वर्ष काम केलं. पुन्हा थोडासा काही त्याच्यात किंतु परंतु झालं तर मी थोडं बाजून होऊन गेलो. बरं, आता विधानसभा निवडणूक लढायची आहे, मात्र वरुड मोर्शी मतदारसंघाविषयी विकासाचं विजन तुमचं काय आहे? विकास, हे बघा, वास्तविक आता सध्या लोकप्रतिनिधीची व्याख्या बदललेली आहे. लोकप्रतिनिधी जो आपण मतदारसंघातून पाठवतो, तो लोकप्रतिनिधी आपण जो पाठवतो हा काही फ्लेक्स लावासाठी, भूमिपूजन करासाठी, उद्घाटन करासाठी आणि कमिशन मागासाठी नाही निवडून देत. दुर्दैव लोकशाहीचं फार वाईट आहे की आता जी पद्धत चालू आहे, आपण जे म्हटलं की आपण या निवडणुकीत लढणार आहे वगैरे, तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी पाठवल्या जाते, तर लोकप्रतिनिधीचं एक काम आहे की शासनाकडून येणाऱ्या योजना, शासकीय अधिकारी आणि आपल्या पाठीशी नसलेली जनता, आपल्या मतदारसंघाची जनता जनार्दन, याचा मधातला दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी. आणि हे नेमकं लोकप्रतिनिधी आजचे हे सगळं विसरत चालले आहे. सगळं मोबाईलवर, व्हॉट्सअपवरचं युग आता आलेलं आहे. सगळे ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं मुख्य जो या मतदारसंघाचा विकासाचा किंवा जो काही आहे तो मूळ, जसा आता आपण पाहतो की या लोकप्रतिनिधीने एवढे पांदन रस्ते आणले, तेवढे पांदन रस्ते आणले असं आपण म्हणतो. आणले, रेकॉर्डवर दिसतात आहे, जरूर आहे, पण ॲक्च्युअली कामाची काय परिस्थिती आहे? म्हणजे आज ज्या घटकासाठी तुम्ही हे कामं आणताय, तो घटक त्या कामापासून समाधानी आहे काय? तो आज असं म्हणते का हे झालं नसतं तर चाललं असतं, मागचा तरी रस्ता बरा होता. अशी परिस्थिती आपण जर त्या ठिकाणी जाल तर तेव्हा दिसते आहे. पण आता असं आहे, याच्यात मुख्य आपल्या इथं आपण तुम्ही जे विकासाचं म्हटलं आहे, तर आपल्या इथं मुख्य जे आहे, मेजॉरिटी ऑफ पीपल या मतदारसंघाचा मुख्य मतदार जो आहे तो आहे शेतकरी, शेतमजूर. म्हणून आपल्या इथं मुख्य पीक आहे संत्रा. आपण संत्र्यासाठी
संत्र्याचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे, संत्र्याचं मार्केटिंग कसं करलं पाहिजे. कारण नोकरी बेरोजगारांना देणं हा भाग वेगळा. रस्त्याबद्दल काही आता बहुतेक आपल्या इथं सगळ्याचा कामाचा जवळपास 100% जरी नाही म्हटलं तर मेजॉरिटीनं तो काम झालेला आहे. पण आज जे संत्र्याचे भाव पडतात आणि संत्र्याला मार्केट भेटत नाही, त्याच्यामुळं आपल्या इथं जो आर्थिक स्रोत जो कमी झालेला आहे, तर संत्र्याला मार्केट कसं भेटावं. आता नवीन नवीन रोग संत्र्यावर जे येऊन राहिले त्याचं संशोधन झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना जर संत्र्याला व्यवस्थित मार्केट जर झालं तर या वरुड भागाचा विकास होणे निश्चित आहे. अशा अनेक जे विकासाचे मुद्दे आहेत ते आहेत, म्हणजे विकासाचे विजन जे संत्र्यावर नाही, युवकांसाठी काय तुमच्या हे आहेत संकल्पना? नाही ना, हे बघा मी पुन्हा तुम्हाला सांगितलं ना की युवकांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. पण खरंच एक आमदार युवकांना नोकऱ्या देऊ शकते काय? हे शासनाचं धोरण असते. हे धोरण ज्या मांडण्यासाठी आपल्याला तिथं पाठवते, पण ते मांडत असताना आपल्यासोबत तेवढा समूह सोबत असला पाहिजे आणि सरकारनं ते धोरण ठरवलं पाहिजे. सरकारचं इच्छाच जर नसेल, नुसतं घोषणाच करायच्या असेल तर एक आमदार काय करू शकतो? हे सगळ्या म्हणून आपल्याला जे म्हटलं का लोकप्रतिनिधी जो आहे त्यांनी या गोष्टी सगळ्यांना मिळून, जर तिथे येणारे लोकप्रतिनिधी समजा कोणी बिल्डर लॉबीतून येतं, कोणी ठेकेदारीच्या याच्यातून येतं, ते सगळे आपल्या त्या हिशोबाने चालतात. माझं हे लेआउट आहे त्याच्यावरचं हे रिझर्वेशन उठलं पाहिजे, मला हा ठेका भेटला पाहिजे. या पद्धतीचे लोकप्रतिनिधी जर निवडून दिले, कमिशन मागणारे जर लोकप्रतिनिधी निवडून दिले, तर ही जी आता चाललेली जी आहे ती आणखी अजून खोलवर जाईल आणि ही खोलवर गेलेली जखम पुन्हा भरून निघणे कठीण आहे. म्हणून माझी विनंती सर्व मतदारांना आहे, जातपात बाकीच्या गोष्टी न पाहता जे जुन्या पद्धतीचं जे विकासात्मक लोक राजकारणात लढून आपल्या मतदारसंघाच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालत होते, त्या पद्धतीचा लोकप्रतिनिधी जर निवडून दिला तर निश्चितच एक चांगली टीम त्या ठिकाणी तयार होईल आणि एक चांगला महाराष्ट्राचा दिशा ते सरकार देईल असं मला वाटतं. बरं, महाविकास आघाडीसोबत तुम्ही एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आहात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार, काय वाटतं? नाही, मी महाविकास आघाडीसोबतच आहो. मी तुम्हाला तेही सांगितलं की मागच्या वेळेस जसं आघाडीसोबत होतो आणि आघाडीचा काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं त्यावेळीची तिकीट त्या व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे राहिलो. आताही माझं तेच म्हणणं आहे की ज्यांना आघाडीच्या बाबतीत तिकीट भेटेल त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करण्याचा मी करून राहिलो. परंतु माझ्यासोबत असलेली जे कार्यकर्ते मंडळी आहे त्यांची इच्छा आहे का मी कधी लढवणार. आता मी 57चा आहे, त्यांनाही असं वाटते का बा आपलं ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांनी नंतर कधी लढा. आणि हा ठेका काही गिरीश करायलाच घेतला काय का प्रत्येक वेळेस फॉर्म भरायचा आणि विड्रॉल घ्यायचा, ही सुद्धा या मतदारसंघाच्या मंडळीचं म्हणणं आहे. ती सुद्धा सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. हे होते माननीय श्री गिरीश भाऊ कराडे, माजी बांधकाम सभापती. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची या मतदारसंघावर कशी पकड आहे, ते यावेळेला माघार घेणार नाही. विकासाबाबत त्यांचं विजन काय आहे, अनेक मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. अशा मुलाखती अनेक आपण घेणार आहोत. तुमच्या मनात कुठले प्रश्न असतील, आमच्या मनात एखादा प्रश्न असेल, पुढच्या मुलाखतीत गिरीश भाऊ कराडे यांच्यासोबत त्या प्रश्नांवर चर्चा करून आणखी दिलखुलासपणे त्यांच्याकडून आपण उत्तरे जाणून घेणार आहोत. मात्र या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. नमस्कार.